हा करा साहेब. माझ्या तोंडाचा वास घ्यायची परमिशन आहे? परमिशनची काय गरज आहे साहेब? केवढा वास येतोय. प्यायलोय मी, प्यायलोय. काय म्हणणं, काय करायचं काय माझा? आजपासून मी पण जाणार आहे कामावर. दारू पिऊन गाडी चालवत असताना परशुराम साहेबांना पोलिसांनी पकडलं. माझ्या नरसिंहाशी लग्न करशील? नरसिंहराव म्हणजे मोठे किल्लेदार साहेब ना? गावाचं काम करण्याचं आव्हान आहे आणि घरच्यांचं बिघडवतोय. ते काय गोळ्या आणल्या. नाही ते कळलं मला, पण ही अशी चालत आलीस त्याला काय म्हणायचं? दबकत दबकत चालत आले. गाडीत चुकलं का माझं? नाही ग बाई, तुझं काही नाही चुकलं, पण जरा धसमुसळेपणा कमी कर. आजपासून नाही करणार. माशीच दबकत दबकत चालणार? नाही नाही, मग रोजच्या पेक्षा जास्त वेळा पडेन मी. घ्या. येऊ? घे. आत्याबाईंनी मला इथे बोलावलं होतं. नरसिंहरावांशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यांनी माझ्यासमोर. का आनंद नाही झाला तुम्हाला? मला वाटलं आनंदाने नाचाल तुम्ही. सोडा, लाज नाही वाटत होणाऱ्या वहिनीशी असं वागताना? नाही वाटत. काय करणार? छड्या मारणार? मार. वर्गातला व्रात्य मुलगा आहे मी. बाईंच्या छड्या खाल्ल्याशिवाय आई घरात घेत नाही. छड्या नाही मारणार, कानाखाली नक्कीच मारेल. मारा कानाखाली. काय झालं रे गण्या? भ्या वाटलं की काय? का सपान बघितलंस? मला ताईकडे जायचंय. काल सांगितलं ना तुला, मला बी ठाव नाही ती आता कवा भेटल. असं का बोलतेस? इथं माझ्यासोबत तू पण आहेस आणि बाबा पण, आणि ती तिकडे एकटीच आहे. तू काय बी काळजी करू नको गण्या. अरे माझा विठोबा दिलाय मी तिच्या सोबत. आता तोच तिचं रक्षण करील. मला तिची लई आठवण येते. अरे लेकर, तो बी माझ्याच पोटचा गोळा आहे रे. त्याच्या आठवणीनं माझं बी काळेच ते तुटतया. झोप झोप. हात लावू नका मला. किल्लेदारांची होणारी मोठी सून आहे म्हटलं मी. माफ करा, चूक झाली. पदराखाली घ्या. कशी वाटली न्यूज? ब्रेकिंग न्यूज आहे.
या वयात दादा लग्नाला तयार कसा काय झाला? कृष्णात त्याचा सपोर्ट आहेच. वाटतं तेवढं साधं नाही आहे. याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. नक्की असणार नाही. आहेच. आणि आत्याबाई ते कारण मला लग्न झाल्यानंतर सांगणार आहे. मी तर तुम्हाला साधा लोकल मटक्याचा आकडा समजलो होतो. तुम्ही तर एकदम जॅकपॉट लॉटरीच निघालात. मग जपून ठेवा आता ही लाखाची लॉटरी. दुसऱ्या कोणाच्या हातात गेली ना तर मालामाल होऊन जाईल तो. लाखाची? तुम्हाला तुमची किंमतच कळली नाही मग अजून. अच्छा, मग तुम्हीच ठरवा की माझी किंमत. आता तू आत्या साहेबांच्या मनात जागा मिळवलीस म्हणजे तुझी काय किंमत आहे तुला कळलीच नाही. आमचं बघा, अख्ख्या जगाची पर्वा कधी केली नाही, पण आत्या साहेबांच्या पुढे मात्र आमचं काय पण चालत नाही. तुम्ही बघतच राहा. प्रत्येकाच्या मनात मी असेल. मनात कोणाच्या पण राहा ग तू, मिठीत मात्र आमच्या राहा. असं नको व्हायला छिन्नीचे घाव आमच्या दारात आणि दगड देव बनून गेला दुसऱ्याच्या घरात. अरे वा. पण शिल्पकाराला कलेबरोबर व्यवहार सुद्धा यावा लागतो बरं का. या घरातून खूप हिशोब चुकते करायचेत मला. पण दादा या वयात लग्नाला कसं काय तयार झाला कळलंच पाहिजे. बाईच्या माग 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 धावणाऱ्यांपैकी नाही आहे तो. या शर्यतीत तुम्हीच अख्ख्या गावाला मागे टाकलंय. तुझी मदत मिळाली तर सगळ्या शर्यती जिंकायच्यात मला. तुमचं माहित नाही मला, पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शर्यत मी आजच जिंकली. हे असं अर्धवट नकोय. मला संपूर्ण माहिती हवी आहे, पुराव्यानिशी. कुठलीही कसूर असता कामा नये. हे प्रकरण खूपच नाजूक आहे. चूक झाली तर माफी नाही मिळणार. उद्या दुपारपर्यंत हातात पुरावे पण असतील. ते असल्याशिवाय मी बोलूच शकत नाही. कामाला लागा. बरं, येतो. खरंच ज्या रात्री मी तुमची झाले त्या रात्री मला वाटलंही नव्हतं की मी या घराची सगळ्यात मोठी सून होईन. हा बाबा, किती धसमुसळपणा करताय. त्या मातीतली माणसं आम्ही. जे करायचं ते एकदम मोकळं ढाकळं. अहो पण एवढं ना कोणाची चाड ना कोणाची लाज. वहिवाट सोडून चालणारी माणसं होतो मी. बाई, शेतातल्या पिकावर सगळेच प्रेम करतात, पण आम्ही बांधावरचा रानमेवा जपतो. आम्हाला अशीच माणसं आवडतात. हे कधी म्हातारा झाल्यावर सांगणार होय? आता हे सगळं काय शाळेतल्या मुलांसमोर सांगायचं होय? आता काही काही गोष्टी मनातल्या मनातच राहतात, नाही सांगता येत. समाजाची भीती असते आम्हाला. ही झाली दिवसा उजेडाची कारण, पण आता तो समाज चादर ओढून घोरात पडलाय. तेच तर सांगतेय. त्यातलं कोणी उठायच्या आत मला जावं लागेल ना. म्हणजे आता म्हणजे वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. लाजू नका हो बाई, कासावीस व्हायला होतं. आम्ही तो गारवा रोज अनुभवत असतो. फारच कवी मनाचे आहात म्हटलं तुम्ही. हट, नुसता कवी मनाचं नाही, कवीच आहे मी. आणि कविता करून वाचायला नाही आवडत मला,
त्या आत्मसात करायला आवडतात, उपभोगायला आवडतात. तुमचा हाच गुण खटकतो मला. अरे म्हणजे पाण्याच्या काठावर बसून नुसतं असं पाण्यात पाय सोडून बसणारे बहादूर खूप पाहिले असतील तुम्ही. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता डायरेक्ट डुबका मारणारा माझ्यासारखा बहादूर एकच. बस झालं आता. तुम्ही विसरताय या घराची होणारी मी मोठी सून आहे, तुमची बहिणी. एकदा येस तू या घराची सून बनून. एका दगडात बरेच पक्षी मारले जातील. या घरात येऊन लॉटरी तुला नाही लागली, लॉटरी मला लागली. अच्छा, तुम्हाला काय कमी आहे? जी कमी होती ती तर भरून काढलीस तू. एकदा का किल्लेदारांची मोठी सून बनून घरामध्ये आलीस की दादाच्या सगळ्या नाड्या तुझ्या हातात आणि तिजोरीच्या चाव्या तुझ्या कमरेला. पण मला हे सगळं सांभाळता येईल? तू फक्त मला सांभाळ, मी बाकीचं सांभाळतो. आता तुम्हाला सांभाळायचं म्हणजे नक्की काय करायचं? तिजोरीच्या चाव्या लावायची कंबर तुझी, पण तिजोरी उघडण्याचे हात मात्र माझे. दिवसाच्या म्हाताऱ्याला सांभाळ, रात्री माझ्याकडे ये. पक्षप्रमुख काय शोधतोयस? काय नाही, काल रात्री पोलीस चौकीत गेलेले अब्रू शोधतोय. करतोस, मदत करतोस. काल रात्रभर चौकीत राहावं लागलं म्हणून राग आलाय माझा. नाही, अभिमान वाटतो मला माझ्या सावत्र भावाचा, जो कायम स्वतःच्या नाकासमोर चालतो. परशु, काल जे काही झालं त्याचा मला अजिबात आनंद वाटत नाही. अच्छा, घडलेल्या गोष्टींचे दूरगामी परिणाम होत असतात असं मानणारा राजकारणी असतो. अरे वा, राजकारणही चांगलंच कळतं की तुला. का नाही कळणार? का नाही कळणार? तुझ्या राजकारणातले सगळे प्रयोग तू पहिल्यांदा माझ्यावरच करून पाहिलेस. पक्षप्रमुखाच्या विरुद्ध गेल्यावर पक्षातली खुर्चीच नाही, पक्षातून हकललं जाऊ शकतं हे लक्षात ठेव. हकलण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी जर बंडखोरी केली तर? त्या बंडखोराला कसं ठेचायचं हेही आम्हाला कळतं. काय ग, इथे काय करते स्वतः? इथे म्हणजे तिथे मी काय इथे तिथे काय चालवलंयस? किती वाजले? काय पाणी घ्यायला आले होते. झोप जाऊन. पण ते ऊन डोक्यावर आली तरी अंतरुणात पडलेली. ए चिमे, पुरी उठ, उठ बाळा, उठ. पुरी तापाने फणफणली. मी काय नाही पाहिलं. मी काय सांगणार मला? मी काय काही काम होतं का? अगं तापाने फणफणलीस तू? नाही, मी ठीक आहे. उशीर झाला, मला उठा.
मी आवरू देते. थांब, मी आवरतो तुझा. नाही मी आवरतो. काय नाही. आत्याबाई आलीस? ये. झाला तुझा निर्णय? आत्याबाई रागावू नका, पण राहून राहून एकाच गोष्टीशी धास्तीये. मीच का? हा प्रश्न विचारायचा तुला अधिकार आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मिळायचा अधिकार तुला फक्त लग्नानंतर मिळणार आहे. ये बस. अधिकारापेक्षा मला उत्सुकता जास्त आहे. मलाही तुझ्या निर्णयाची उत्सुकता आहे. मी या लग्नाला तयार आहे. केवढी काळजी दूर केलीस तू माझी. तुला खरं सांगू, अगदी पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं ना तुला, तेव्हाच वाटलं होतं मला नर्मदाची जागा फक्त हेच घेऊ शकेल. आत्याबाई, हे सगळं माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. तरीही काही प्रश्न माझ्या मनात उरतायत. मग बोल ना तू, बोल. तुझा शब्द झेलायला शब्दागणिक माणूस उभा करेन मी. नरसिंहरावांना हे मान्य आहे? त्याचा होकार घेतल्यानंतरच तुला विचारलंय मी. त्यांनी मला पाहिलंय कधी? नर्मदेलाही त्यांनी पाहिलेलं नव्हतं. मी सांगितलं आणि तो बोहल्यावर उभा राहिला. घरातल्या इतरांचं म्हणणं काय आहे? म्हणजे खास करून साहेबांच्या मुलीचं. आणि जत्रा म्हणजे काय फक्त देवदर्शन असतं का? गावातल्या लोकांची गाराणी सुद्धा ऐकायला लागतात. असू दे असू दे. आई कसं सांभाळायची ग सगळं? तिची गोष्टच वेगळी होती ग. आठवण येते आईची फार. आत्याजी, वाड्याच्या भिंतीवर आईच्या हाताचे ठसे आहेत अजून? हो आहेत की. यावेळी कोणी काढले ठसे? आईलेनी. घराच्या किल्ल्या सुद्धा तिच्याच कमरेला असतात. म्हणजे आता ती मोठी सून ना? हो. जर जर तुझ्या बाबाने दुसरं लग्न केलं नाही तर. आत्याजी, मग तर कायमचीच. कारण बाबा दुसरं लग्न करणारच नाही आणि या वयात तर नाहीच नाही. अगं पण फार एकटा पडलाय का तो? का? मी आहे ना. तू काय, तुझं लग्न झालं की जाणार निघून. आत्याजी, जो बाबांपेक्षा सुद्धा ग्रेट असेल ना, त्याच्या बरोबरच जाईन मी. म्हणजे जाणार हे नक्की. मग बाबांनी काय करायचं बरं? काय करायचं म्हणजे? तुझ्या आईची जागा घ्यायला कोणीतरी हवं का? मी बरी घ्यायला देईन कोणाला माझ्या आईची जागा? आणि तुझ्या बाबांनीच तसं म्हटलं तर? कशाचं? दुसऱ्या लग्नाचं? आत्याजी, बाबांच्या डोक्यात हा विचार येणं शक्यच नाहीये. आणि आला जरी ना तर मी तो काढून फेकून देईन. अमृताची काळजी मी घेईन. इतरांचा प्रश्नच येत नाही. आत्याबाई, मला नरसिंहरावांशी थोडं बोलायचंय.